नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईसह भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळण्यात आलाय. ISKPच्या दहशतवादी हल्ल्याचा हा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेला आहे. या संबंधी पुण्यातून अटक केलेल्या आरोपींकडून एक महत्त्वाचे गौप्यस्फोट करण्यात आलेत. ISISच्या दहशतवादी हल्ल्याचा हा पर्दाफाश झालेला आहे. हे दहशतवादी हल्ले मुंबईसह भारतातल्या प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या शहरांमध्ये करण्याचा डाव या सगळ्यांचा होता. पण सुरक्षा यंत्रणांना याची आधीच भनक लागली आणि त्यांनी हा जो डाव होता दहशतवादी हल्ल्याचा तो उधळून लावलेला आहे. दहशतवादी हल्ल्यांची योजना पूर्ण तयार झालेली होती. हल्ला कसा करायचा, त्याच्यासाठीची यंत्रणा, त्याच्यासाठीचं साहित्य, कोणी कसं पुरवायचं हे सुद्धा ठरलेलं होतं. ठरलेल्या प्लॅननुसार ही योजना जी आहे ती पुढे सरकत होती. पण त्यांचं दुर्दैव हे की पोलिसांना याच्याबद्दलची भनक लागली, सुरक्षा यंत्रणांना याच्याबद्दलची भनक लागली आणि हा सगळा पर्दाफाश झालेला आहे. आता या दोघांना अटक केल्याच्या नंतर ISKPच्या समर्थकांकडून जो खुलासा समोर आलेला आहे, दोघांच्या अटकेच्या नंतर तो खुलासा अत्यंत धक्कादायक आहे. कारण ISISच्या मॉड्यूलनं हे सगळं इथं घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांचा होता. पण सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहून हे सगळं उधळून लावलेलं आहे. विशेषतः पुण्यातली एक तरुणीसुद्धा याच्यामध्ये असल्याचं समोर आलेलं आहे आणि आज तिला अटक करण्यात आली. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे मॉड्यूल नेमकं काम करत होतं ते कशा पद्धतीनं काम करत होतं आणि पोलिसांनी, सुरक्षा यंत्रणांनी हे कसं उधळून लावलं? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जी सादिया शेख, जिला काल NIAनं राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनं अटक केली आहे महाराष्ट्र ATSच्या मदतीने, ही 2005 पासून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा या दोन्हींच्या रडारवर आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 16 वर्षाची असल्यापासून ही मुलगी जी आहे ती ISISच्या संपर्कामध्ये आलेली होती ऑनलाईन थेट. आणि तिच्या वागण्यामध्ये अचानक काही बदल झालेले होते. आझम कॅम्पससारख्या कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी जी आहे ती अचानक पूर्ण बुरखा जो आहे, हिजाब जो आहे तो घालायला लागलेली होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सतत ISISच्या संपर्कामध्ये असणाऱ्या किंवा इंटरनेटवरती ISIS हा शब्द सातत्यानं ज्यांच्या मोबाईलमध्ये येतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ज्यांच्या संपर्कात येतो त्यांची एक सूची जी आहे ती देशभरातल्या पोलिसांना दिलेली होती. आणि महाराष्ट्र पोलिसांना सादिया शेख हिचा नंबर देण्यात आलेला होता. त्याचा तपास केल्यानंतर सादिया शेख पहिल्यांदा समोर आली. तिला महाराष्ट्र ATSच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवलं. त्याच्यानंतर काही मुस्लिम मौलानांकडून तिचं काउन्सिलिंग करण्यात आलेलं होतं. केवळमध्ये साधारण 8 महिने ते 1 वर्षाचा काळ जो आहे तो गेलेला होता. मात्र या 1 वर्षाच्या काळामध्ये ती प्रचंड कट्टरपंथाकडे झुकलेली होती किंवा प्रचंड कट्टरवादी झालेली होती. जेव्हा आर्ग्युमेंट्स या मुस्लिम मौलानांबरोबर ती करत होती त्यावेळेस अनेकदा या मुस्लिम मौलानांना शांत राहावं लागायचं, इतकी आक्रमक ती वागत होती. मात्र सातत्यानं याचे काही सेशन्स जे आहेत ते महाराष्ट्र ATSने घेतले आणि त्यानंतर ती थोडीशी सौम्य झालेली होती. तिच्या आईवडिलांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगण्यात आलेलं होतं. आणि गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, त्याही तिच्यावरती हालचालींवरती तिच्या बारीक लक्ष ठेवून होत्या. 2018मध्ये तिनं नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं या नावाखाली थेट काश्मीर गाठलं. आणि तिथं गेल्यानंतर तिच्या काही सस्पिशियस मुवमेंट ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस पुन्हा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर पोलिसांना त्याची माहिती दिली आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. तिथला जो हिजबुलचा एक कमांडर होता त्याच्या आकर्षणाने ती काश्मीरमध्ये गेलेली होती. नर्सिंगचा ॲडमिशन हा केवळ बहाणा होता असं जम्मू काश्मीर पोलिसांचं त्यावेळेस म्हणणं होतं. त्याही वेळेस तिला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यात सांगण्यात आलेलं होतं. या दरम्यानच्या काळात 2 वर्षामध्ये ती जेव्हा पुण्यात आली ती मास कम्युनिकेशन करत होती आणि या सगळ्या दरम्यान सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या पुन्हा तिच्यावरती लक्ष ठेवून होत्या. आणि मार्चमध्ये जम्मू काश्मीरमधनं एक जोडपं अटक करण्यात आलेलं होतं. खोसरान प्रांताच्या निर्मितीसाठी किंवा इस्लामिक स्टेटच्या निर्मितीसाठी ISISचा जो अफगाण प्रांतातला गट आहे, IS ज्याला म्हटलं जातं इस्लामिक स्टेट, त्यांच्या मॉड्यूलमध्ये हे काश्मीरी जोडपं काम करत होतं. आणि भारतामध्ये काही घातपाती कारवाया घडवता येतात का किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतात का यासाठीचं त्यांचं असोसिएशन जे त्यांचा जो हा सगळा डाव होता तो